मोबाईलवर दाखवलं होतं. पिक्सआर्ट माहिती की. तर ते पिक्सआर्टचं सॉफ्टवेअर आज परत एकदा बरेच जण जॉईन झालेले आहेत. तर हे परत आपण घेणार आहे. मला वाटतं मेसेज येतो, एक मिनिट फक्त. ओके. तर रोहितने मला वाटतं स्टार्ट केलेलं असेल. मग आपण मी लिंक शेअर करतो, म्हणजे बहुतेक त्याच्याकडे ते सगळंच रेकॉर्ड होईल, त्यामुळे टेन्शन नाही मला. ओके. तर लिंक शेअर करतो मी, म्हणजे तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. मोबाईलची जी स्क्रीन आहे ती दिसत आहे, दिसते ना सगळ्यांना? येस ऑर नो? ओके ओके ओके. तर आपण काल जे बघितलं ते सॉफ्टवेअर परत एकदा खूप जणांची डिमांड आली होती आणि मला पर्सनली मेसेज आले होते की सर ते जे सॉफ्टवेअर आहे पिक्सआर्ट ते एकदा परत थोडक्यामध्ये दाखवलं आणि थोडं पुढचं घेतलं तरी चालेल. तेव्हा आजचं सेशन पण पिक्सआर्ट वर आहे. ते सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं ते सगळ्यांना माहिती आहे. कुठे जायला लागेल तुम्हाला? प्ले स्टोअरला जायचं आहे. नाही तर मी काय करेन, आपल्या ग्रुपमध्ये मी ते ऍड करेन, म्हणजे लिंक पाठवेन त्याची आपल्या ग्रुपमध्ये. तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता ग्रुप मधूनच. समजलं सगळ्यांना? तर ओके, पिक्सआर्ट मध्ये जातो मी. अजून खूप जण जॉईंट होत आहेत ना, तर मला मध्ये मध्ये ते ऑन करावं लागतंय. मोबाईलवर न केले. लॅपटॉप असतात तर मी एका साईडला लॅपटॉपवरनं ते ऍडमिट करतो आणि दुसऱ्या साईडला लेक्चर घेत असतो, त्यामुळे ते सोपं जातं. तर तुम्हाला स्क्रीन 2-3 स्क्रीन दिसत. ओके, सॉफ्टवेअर दिसतंय आता तुम्हाला. पिक्सआर्ट नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. ओके, तर त्याच्यावर ऑन करतो. हे पिक्सआर्ट नावाचं सॉफ्टवेअर आहे. दिसतंय सगळ्यांना? येस और नो? म्हणजे मला ना कन्फर्म होईल की मुलांना सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय, कोणाला स्टुडंटला आमच्या सगळ्या व्यवस्थित दिसतंय. येस. ओके ओके. हां ठीक आहे. तर हे स्क्रीनवर आपण आता हे पिक्सआर्टचं सॉफ्टवेअर आहे. पेड पण सॉफ्टवेअर मिळतं. साधारणतः त्याची रेंज मला वाटतं 400-500 रुपयाला सॉफ्टवेअर आहे वाटतं ते. तर ते पाहावं लागेल तुम्हाला कितीला येतं. तर हे पेड व्हर्जन आहे. ह्याच्यामध्ये मी ह्या डिझाईन आहेत सगळ्या. मला ह्या डिझाईन नको आहेत. मला नवीन स्वतःची पर्सनल डिझाईन बनवायची असेल. एकच मिनिट, कोणतरी जॉईन झालंय. पिक्सआर्ट मध्ये गेलो. पिक्सआर्ट मध्ये कुठे क्लिक करायचं? प्लस बटन वर क्लिक करायला लागेल आपल्याला. इथे खाली दिसतंय ना तुम्हाला स्क्रीन, प्लस बटन, त्याच्यावर क्लिक करायला लागेल. त्याच्यानंतर इथे बघा आपण एवढं काम करू शकतो. एडिट हे फोटो करू शकतो, एडिट व्हिडिओ करू शकतो, कलेक्शन वगैरे करू शकतो कॉलेज. म्हणजे थोडंसं नाही का, फोटो तुम्ही बघितलं असेल 4-5 फोटो एकत्र कसे करायचे, त्यासाठी हे वापरलं जातं. बॅकग्राऊंड आहे, अप्लाय इफेक्ट आहे आणि रिटच आहे. तर आज आपण एडिट फोटो बघणार आहोत. एडिट फोटो बघूया. रोहित, रेकॉर्डिंग चालू आहे ना? ती स्क्रीन दिसते ना तुला व्यवस्थित? रोहित, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर एक करायचं होतं. हा, हे पिक्सल आर्ट आहे ना, ते म्हणजे मी इन्स्टॉल मारलं, पण त्याला जेव्हा जे मी म्हणजे हे बनवलं ना बॅनर, त्यावेळेस सेव्ह करायला गेलं तर ते सेव्ह होत नाहीये. ठीक आहे, दाखवतो सेव्ह. नाही, स्क्रीनशॉट पाठवलेलं आहे तुम्हाला त्यासाठी की ते काय प्रॉब्लेम आलाय तुम्हाला. नाही, ते ग्रुपवर पाठवलंय का पर्सनली पाठवलंय? नाही, पर्सनल पाठवलंय. असा विषय. तर ते नव्हतं दाखवत, तर मग मी दुसरं ते पिक्सल लॅब घेतलं आणि त्याच्यामध्ये बनवलं. मग ते बहुतेक म्हणले ना की ते 30 दिवसाचं बहुतेक लिमिट संपली असेल माझी एखाद्या वेळेस, असं वाटतंय मला.
पण मी कालच इन्स्टॉल केलं होतं, त्यामुळे ते जमलं नाही. मग ते पिक्सल लॅब मध्ये केलं मी, त्यामुळे तो तसं म्हणजे त्या टाइप मध्ये बॅनर आला. ठीक आहे चालेल, बघतो मी चेक करतो. सर हॅलो सर. हा गुड बोला. माझाही सेम प्रॉब्लेम झाला की मी डिझाईन बनवलं पण सेव्ह करता नाही आलं, आणि मी ऍक्च्युली कालच डाउनलोड केलं होतं त्याचं सॉफ्टवेअर. हो का, मग मी एक काम करतो. मी 2 वेळा बनवली, दोन्ही हे झाले, सेव्ह झाली नाही. किंवा मला स्क्रीनशॉट पण देतात. मी आता काय करतो की एक लिंक डाउनलोडचं एक सॉफ्टवेअर पाठवतो तुम्हाला. माझ्याकडचं जे सॉफ्टवेअर आहे ना ते मी ग्रुपला पाठवतो, आणि पहिलं जे तुमच्याकडचे सॉफ्टवेअर ते अनइन्स्टॉल करावे लागतील, अनइन्स्टॉल म्हणजे बंद करावे लागतील, आणि मग मी जे टास्क पाठवणार आहे ते इन्स्टॉल करा. ठीक आहे ठीक आहे. हो असं करू. ते जास्त MB-चं नाहीये, काहीतरी 30 का 40 MB-चं फक्त सॉफ्टवेअर आहे माझ्याकडचंच आहे. हा नाही, हे 50 MB-चं होतं, आणि याला चार्जेस पण लावलेले आहेत असं त्यांनी म्हणजे दाखवलं होतं त्याचे चार्जेस. मी माझ्याकडचं ग्रुपवर पाठवतो म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. ओके. एकदा परत आता आपण थोडेसे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांनी मला फोन केला होता, सर कालचं सेक्शन रेकॉर्ड नाही झालं, त्यामुळे आज परत आपण ते थोडंसं घेऊ आणि मग पुढचं पिक्सआर्ट मधलंच घेऊया. चालेल ना सगळ्यांना, काही प्रॉब्लेम नाही ना? आज पहिल्यापासून थोडंसं बघू, कारण कालचं सेशन रेकॉर्ड नाही. ओके, म्हणजे सगळ्यांना रिफ्रेशमेंट होईल आणि हे पण म्हणजे कळेल पण कसं काय आहे. तर रेकॉर्डिंग स्टार्ट आहे माझं, मला वाटतं माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना. मला कोणीतरी येस और नो सांगितलं तर मला ते बरं पडेल. म्हणजे काय होतं, माझ्याकडे फक्त आता एकच मोबाईल आहे, मला ना लॅपटॉपवर सगळं कळत होतं. ओके ओके. एडिट फोटोवरच आज घेतो. एडिट फोटोवर जातो, सोपं आहे बघा. एडिट फोटोवर क्लिक केलं मी, त्याच्यानंतर एडिट फोटोवर क्लिक केल्यानंतर इथे फोटो येतात बरेच. परत काल मी डिझाईन बनवलं होतं यश कम्प्युटरची, ही बघा, ही यश कम्प्युटरची आपली डिझाईन बनवली होती. म्हणजे बरेच डिझाईन मी पिक्सआर्ट मध्येच बनवतो, ते दाखवतोय तुम्हाला. हे व्हॉट्सअपचे आहेत इमेजेस सगळ्या. ही एक कोणीतरी बनवली होती. हे सगळं डिझाईन तयार केलेलं आपण. अशी एक डिझाईन बनवायची आपल्याला. ही आपण काल तयार केली होती, अशीच शिकण्यासाठी आपण तयार केली होती. ओके. एक MSIT ची एक छोटीशी डिझाईन घेतो, सोपं दाखवतो. ही एक MSIT चे दिसते ना, उन्हाळ्याची सुट्टी, AI शी गट्टी, चला करूया MSIT, हे असं एक थॉट लिहिलेलं आहे. आणि मला ना खाली प्रवेशाच्या आजच MSIT केंद्राशी संपर्क करा, तर त्या ठिकाणी यश कम्प्युटरचं हे पाठवायचं, मला डिटेल पाठवायचं, म्हणजे यश कम्प्युटरचं टेक्स्ट लिहायचं. ठीक आहे. तर मी काय करतो, क्रॉप करतो. पहिला टूलवर जातो, क्रॉप वर क्लिक करतो आणि जेवढं पाहिजे तेवढं सिलेक्शन करतो. बघा, जेवढं पाहिजे तेवढं मी सिलेक्शन केलं. आता मला काय करायचंय, ही MSIT ची पट्टी काढायची आहे आणि येलो कलर पहिलं बॅकग्राऊंडला लावायचा आहे, बरोबर ना? म्हणजे ते निघून जाईल. म्हणजे जो बॅकग्राऊंड कलर आहे खाली तो येलो कलर बॅकग्राऊंड आहे, तर मला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा. तर बॅकग्राऊंड कलर कसा चेंज करणार ते दाखवतो. पहिलं मला येलो हे करावं लागेल, तर मी ऍड फोटोवर क्लिक करतो. हे क्रॉप कसं केलं समजलं? हा क्रॉप टूल आहे, सेकंड वाला. परत एकदा दाखवू कुठून क्रॉप केलं. हे असं होतं, इथे टूल वर जर गेलो, सेकंड ऑप्शन आणि क्रॉप बटनावर क्लिक केलं, त्याच्यानंतर क्रॉप केलं जेवढं पाहिजे तेवढं. बरोबर. त्यानंतर राईट मार्किंग वर क्लिक केलं, वरती एक राईट मार्किंग आहे बघा राईट साईडला, त्याच्यावर क्लिक केलं मी. बरं,
आता मला काय करायचंय, मला प्रवेशासाठी आजच MSCIT केंद्राशी संपर्क हे काढून टाकायचंय आणि तिथे यश कॉम्प्युटरला यायचं. तर मी काय करतो, टेक्स्ट घेतो. कुठला घेतला परत बघा, ऍड फोटोवर क्लिक केलं मी. कुठे क्लिक केलंय, ऍड फोटो. ऍड फोटोवर येलो कलरचा परत घेतो, तीच इमेज घेतली आणि ऍड केली. परत क्रॉप टूल घेतलं. आता क्रॉप टूल घेतलं आणि मला फक्त येलो कलर चूज केला मी. तेवढी इमेज सिलेक्ट केली येलो कलरची, राईट मार्किंग करतो आणि तेवढी त्याला सेट करतो. मी कसं काढलं कळलं का सगळ्यांना? येलो कलर मी ऍड केला. आता मला थोडं मोठं करतो, म्हणजे ते MSCIT पण नको आहे मला. ते मला दुसरा एक कलर घेतो मी, ऍड फोटो, तो हा कलर घेतो. थोडा ब्लू टाइप कलर काढलं कसं. त्याला झूम पण करता येतं असं. आता काय केलंय मी आहे ना, मला टेक्स्ट हवे असतील तर काय करणार, मी टेक्स्ट वर क्लिक करणार. इथे याच्यामध्ये लिहिणार मी, टेक्स्ट मध्ये लिहिलं यश कॉम्प्युटर, राईट मार्किंग वर क्लिक केलं, जसं पाहिजे तिथे खाली आणलं. कळालंय? जिथे पाहिजे तिथे ठेवू शकते. इथून तुम्ही स्ट्रोक देऊ शकता. स्ट्रोक म्हणजे त्याला बॉर्डर देऊ शकता शब्दाला. बघा कमी जास्त करतोय मी, इथून दिले स्ट्रोक. स्ट्रोक वर गेलं तुम्ही स्ट्रोक कलर वेगळा घ्या सर, इथून स्ट्रोक कलर वेगळा घेऊ शकता. स्ट्रोक कलर कुठून वेगळा घेतला बघा. तुम्ही मला सर टेक्स्ट स्ट्रोक कलर घेतला, पण तो जो कलर आहे आतमधला जो ब्लॅक कलर आहे तो चेंज करा. तर तो कलरची इथून चेंज करायचा. फॉन्ट आहे, पहिलं शब्द दिसतो ना, फॉन्ट आहे खाली एकदम, त्याच्या बाजूला कलर आहे, तर कलर वर क्लिक करतात. इथून तुम्ही कलर चेंज करा. कलर कुठून घेतले कळलं बाळांनो, समजतंय ना? इथून कलर तुम्ही, पण तुम्ही बोला सर मला ग्रेडियंट कलर पाहिजे, म्हणजे 2 and more कलर. हा 1 कलर आहे ना, सगळे सिंगल कलर आहे. ते ग्रेडियंट कलर पाहिजे, तर ग्रेडियंट वर क्लिक करायचे. तर ग्रेडियंट आहे बघा, कलरच्या बाजूला ग्रेडियंट कलर आहे. इथे 2 कलर तुम्ही चूज करायचे, तुम्हाला जो हवा आहे तो. राईट मार्किंग वर क्लिक करायचं, इथे एक चूज करायचा कलर तुम्हाला जो हवा आहे तो, राईट मार्किंग वर क्लिक करायचं. इथे बघा कसं केलंय मी, स्ट्रोक चेंज करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल तुम्हाला. कलरचं सांगतोय, कलरचा फॉन्ट चेंज करायचा असेल तर इथून करू शकतो. फॉन्ट स्टाईल चेंज करायची असेल तर शब्द, म्हणजे मी टेक्स्टचं शिकवतोय आज. टेक्स्ट दिसते ना, टेक्स्ट 2 and more कलर घेण्यासाठी कुठे जावं लागेल मला, म्हणजे 2 कलर घ्यायचेत, 2 कलर घ्यायचे, तर कुठे जावं लागेल आपल्याला, कलरवर काय करायचं, इथे आपण कलर चेंज करू शकतो. इथे बघा ग्रेडियंट, नॉर्मल कलर 1 कलर, ग्रेडियंट कलर, इथे तुम्ही 2 कलर घेऊ शकता. चेंज झाला बघ. त्याच्यानंतर ग्रेडियंट कलर घेतला, 2 कलर घेतले, तुम्ही बोला सर टेक्स्चर्स कलर हवे, टेक्स्चर्स म्हणजे स्टाईल टाइप कलर, तिथून टेक्स्चर्स घेऊ शकतो. टेक्स्चर दिसतात बघा त्याच्यात.
टेक्स्चर्स कलर कुठून घेतला समजलं इथे? इथून टेक्स्चर्स कलर ग्रेडियंट कलर घेतलाय तो इथून. टेक्स्चर्स कलर ग्रेडियंट कलर कळलंय का रे सगळ्यांना? कुठून घेतलाय? फॉन्टच्या इथून. फॉन्ट स्टाईल चेंज कशी करायची समजलं? इथून. हा टाइम्स न्यू रोमन कलर आहे, म्हणजे नॉर्मली फॉन्ट आहे, सॉरी कलर बोलतोय मी. टाइम्स न्यू रोमन फॉन्ट आहे, तो इथून घेतला. कलर इथून घेतला. ग्रेडियंट कलर, टेक्स्चर्स अँड कलर नॉर्मल. त्याच्यानंतर स्ट्रोक कळलंय का सगळ्यांना? स्ट्रोक कुठून घ्यायचा? स्ट्रोक तो बी जास्त करतो स्ट्रोक इथून. त्यानंतर हायलाइट कलर द्यायला सांगितलं, इथून हायलाइट कलर. म्हणजे हायलाइट कलर म्हणजे बॅकग्राऊंडच्या मागे, शब्दाच्या मागे कलर आलाय बघा. इथं शेप देऊ शकतो, राऊंड शेप. कलर शब्दाच्या मागे पण कलर देऊ शकतो. स्ट्रोक कळलंय, हायलाइट कलर कळलंय, स्पेसिंग आहे इथं बघा. आपल्याला डिस्टन्स मध्ये लिहायचंय, थोडस व्यवस्थित असं सगळं मध्ये गॅप आला पाहिजे. हायलाइट कलर काढतो मी, नॉर्मल ठेवतो. इथे क्लिक करायचं फर्स्टला. स्ट्रोक काढण्यासाठी काय केलं मी? नन वर क्लिक केलं. हायलाइट काढण्यासाठी पण नन. आता हा कलर आहे, नको असेल तर काय करायचं? नन. स्ट्रोक समजलाय का? येस, ओके. स्पेसिंग देऊ शकतो मी, आता तुम्हाला बोलू ना. हा जो खालचा लाईन स्पेसिंग आहे तो लाईन स्पेसिंग आहे. 2-3 शब्द एकत्र केलेत तुम्ही, जसं की ते यश कॉम्प्युटर लिहिलंय आणि त्याच्याच खाली डायरेक्ट ऍड्रेस टाकलाय तुम्ही. त्याच्याच खाली डायरेक्ट ऍड्रेस टाकलाय. दिसतंय आता हे सगळ्यांना? मला तुम्हाला मध्ये स्पेस द्यायचा असेल तर हे बघा आता लाईन स्पेसिंग. हा जो स्पेसिंग आहे तो शब्दांमधला, विड्थ वाईज, आणि हे हाईट वाईज. एवढं कळालं कसं केलं? मी आज टेक्स्ट बद्दलच सगळी इन्फॉर्मेशन देतो, टेक्स्ट कसं केलं. आता तुम्हाला हे नकोच असेल, मग थोडं चेंजिंग करायचं आहे, आपण मॉडिफाय करू शकतो. नॉर्मल परत कलर घेऊन नॉर्मल कलर घेतला, स्ट्रोक काढला, स्ट्रोक कमी केला, नको स्ट्रोक काहीच. हायलाइट कलर नन केला, परत त्याच्यानंतर लाईन स्पेसिंग कमी केली, परत पहिल्यासारखं. हे चेंज पण करता येतं, काढता पण येतं नॉर्मली. ठीक आहे, एवढं कळालंय? ओके. मला हे नकोच आहे टेक्स्ट, मी इथून काढू शकतो आपण. मी एक इमेज तयार केली डायरेक्ट, नाही का, मला तेवढा वेळ नाही लिहिण्यासाठी. मग मी काय केलं, यश कॉम्प्युटरची एक पट्टीच तयार केली खाली. कुठली डिझाईन मिळाली की ती फक्त पट्टी टाकायची. ती पट्टी बनवली मी. ऍड फोटोवर क्लिक केलं मी आता. कुठे? ऍड फोटो, हा इथे. ऍड फोटोवर इथे मी तयारच केलेली आहे यश कॉम्प्युटरची.
व्हॉट्सअपची इमेजेस आहेत सगळ्या. इथे एक पट्टी तयार केली की बघा, जर क्लिक केलं, ऍड वर क्लिक केलं, ती पट्टी सिलेक्ट केली डायरेक्ट आणि ती इथे हे करतो, फिट करतो. व्यवस्थित क्रॉप करतो तिला. ठीक आहे, हे अशी लावले तर खाली येलो पट्टी मला काढून टाकायची. क्रॉप टूलच घेणार. हे झालं माझं. फक्त क्रॉप टूल घेणार, क्रॉप करणार, एक रेडीमेड डिझाईन तयार. म्हणजे एक पट्टी तयार करून ठेवली मी, ती फक्त लावायची. झालं माझं काम. ऍड फोटो. तर इथे स्किप बटनावर क्लिक नाही करायचं, खाली सेव्ह बटन येतं बघा, इथे सेव्ह वर क्लिक केलं, सेव्ह डिव्हाइस पिक्चर अँड देन फोटो. सिम्पल. म्हणजे माझं विदिन 1 मिनिटाच्या आतमध्ये सगळं काम झालं बघा. ऑलरेडी मी सगळं तयार करून ठेवलं होतं. आता व्हॉट्सअप येतं, गॅलरीमध्ये जाऊन बघा, गॅलरीमध्ये तुम्हाला इमेज दिसेल. कळलं? आता हीच इमेज मला काय करायचे, ग्रुपवर पाठवायची किंवा स्टेटसला ठेवायची. माझ्या मोर वर गेलो, व्हॉट्सअप वर गेलो, व्हॉट्सअप वर जातो मी. व्हॉट्सअप मध्ये आपल्या ग्रुप मध्ये पाठवतो. थोडस स्लो झालंय व्हॉट्सअप पण, कारण सगळेच ऍप चालू आहेत ना, त्यामुळे थोडं वेळ होतोय त्याला. ओके, एक मी स्टेटसला पण ठेवतो आणि आपला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण टाकतो. शेअर केली मी ती. आता आपल्या ग्रुप मध्ये आली असणार आहे ती. इथून तुम्ही घेता माहिती ना सगळ्यांना. गॅलरी मध्ये जाऊन ती इमेज घेऊ शकता. सिंपल. छोटीशी तयार केली मी तुमच्या समोर डिझाईन. ओके, परत एकदा आता आपण वेगळ्या पद्धतीची एक बर्थडेची कोणाची आहे का डिझाईन बघूया. ठीक आहे, ही कळालंय सगळ्यांना. आता काय बनवूया आपण, एखादी डिझाईन बनवायची मला. अशा टाइपची एक डिझाईन आपल्याला बनवायची. ते कसे बनवणार, तुम्हाला नॉर्मली याच्यामध्ये बरेच टेक्स्ट आहेत, तर टेक्स्ट लिहावे लागतील पहिल्यांदा सुरुवातीला. तर मी दुसरी एक डिझाईन बघतो सोपी, बर्थडेची वगैरे अशी काही डिझाईन असेल का ती बघतोय. 2-3 जणांनी मला डिझाईन पाठवल्या होत्या, छान छान बनवल्या होत्या त्यांनी. आता हा लसीकरण दिवस म्हणून आहे, तो आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे,
तर आता आपल्याला फोटो काढायचा आहे आणि हे काढायचं आणि मला फक्त हे टेक्स्ट ठेवायचं एवढंच. तर मी काय करणार, सुरुवातीला ऍड फोटोवर क्लिक करतो. फोटो तोच घेतला जो ज्याच्यावर एडिट करायचा, तोच फोटो घेतला. कलर येलो व्हाईट कलरच घेतला, बाजूला दिसतो ना व्हाईट कलर घेतला. त्याच्यानंतर राईट मार्किंग वर क्लिक केलं आणि हा फोटो इथं फिट केला. ठीक आहे, एवढं कळालं. आता काय करायचंय मला, परत ऍड फोटो, परत तोच फोटो घेतो, परत व्हाईट कलर घेतला. मला पंतप्रधानचा पण फोटो नकोय. हे आता एवढं मला आलं, टेक्स्ट आला. आता आपण तुम्ही लिहू शकता. आता मला इथे एखादा बॅनर फोटो पाहिजे. ऍड फोटोवर जायचं. ऍड फोटोवर जो ज्यांचा कोणाचा फोटो पाहिजे किंवा आपला फोटो ऍड करायचा तो करू शकता तुम्ही ऍड. माझा आवाज येतोय ना रे सगळ्यांना? येस और नो? इमेज दिसते? यस सर. हो. तर मी एखादा फोटो घेतो. तर मी हा एक फोटो घेतो. दिसतोय सगळ्यांना? आता हा मला क्रॉप करायचा आहे. हा जो इमेज आहे ही मला काय करायची आहे, क्रॉप करायची. बघा मी कसं करतो. इमेज घेतली, इथे कट आउट नावाचं एक बटन आहे, त्या बटनवर क्लिक करायचं. कट आउट. बरोबर. पर्सन वर क्लिक करायचं. फेस घेतलं तर फेस येणार. पर्सन वर क्लिक केलं की पूर्ण पर्सन येणार. समजलं? आणि मला ना असा राऊंड शेप पाहिजे, तर मी इरेजर वर क्लिक केलं. शेवटी एक इरेजर बघ बटन, इरेजर वर क्लिक केलं आणि इरेजरने जेवढं पाहिजे तेवढं मी क्रॉप केलं बोटाने. एवढं नकोय मला. इरेजरने व्यवस्थित असा शेप करून घेतला, मी माझ्या बोटानेच केलं. ठीक आहे. आणि मग राईट मार्किंग वर क्लिक केलं. बघा फोटो सिंपल क्रॉप झाला. बघा पटकन क्रॉप झाला. बॅकग्राऊंड पण रिमूव्ह झालं आणि हा फोटो इथे ठेवला मी. कळालंय सगळ्यांना कसं केलंय काय? येस. ओके. ऍड फोटोवर क्लिक केलं. परत दुसरा काय फोटो घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता, लोगो वगैरे घ्यायचा आहे घेऊ शकता. एक नॉर्मली लोगो घेतो. यश कम्प्युटरचाच लोगो घेतला, क्रॉप केला. त्यानंतर आपल्याला आता टेक्स्ट लिहायचं आहे. इथे नाव लिहिलं, इथे टाईप केलं. इथे तुम्ही टेक्स्ट चेंज हे करू शकता. कलर इफेक्ट कसा द्यायचा सांगा. कलर ओके. कलर मध्ये नॉर्मली 1 कलर देते. त्याच्यानंतर
त्याला वेगळा कलर थोडासा मॉडिफाय झाला. शक्यतो कलर वन कलरच देतात. नॉर्मली मी तो वरचा जो कलर आहे राष्ट्रीय लसीकरण दिवसाचा जो कलर आहे तो थोडासा मॅच केला म्हणजे छान दिसतात. आता मला काय करायचंय, खाली त्याची पोस्ट वगैरे काय असेल ते टाकून दे. परत टेस्ट बरं, त्याने मोबाईल नंबर दिलाय. मोबाईल नंबर दिला, मोबाईल नंबर टाकला. मोबाईल नंबरची फॉन्ट स्टाईल वगैरे चेंज करायची असेल तर करू शकता. कलर चेंज करायचा असेल तर करू शकता. व्हॉट्सअपचा लोगो टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याला व्हॉट्सअपचा काय काय टाकायचं आहे, लोगो टाकायचा आहे. व्हॉट्सअपचा लोगो टाकण्यासाठी कुठे जावं लागेल, परत ऍड फोटो मध्ये मला वाटतं मी व्हॉट्सअपचा लोगो घेतलेला आहे. नाही तर गुगल क्रोम वरनं तुम्हाला व्हॉट्सअपचा लोगो डाउनलोड करावा लागेल. गुगल वर जायचं, व्हॉट्सअप लोगो लिहायचं आणि डाउनलोड करायचं. इथे आहे व्हॉट्सअपचा. तिथे जाळी वगैरे दिसते, त्याच्यात कटआउट तुम्ही क्लीन करू शकता. कुठून घेतला फोटो? ऍड फोटो. परत एकदा दाखवतो. ऍड फोटोवर गेलो, नंतर काय केलं, व्हॉट्सअपचा लोगो घेतला. व्हॉट्सअपच्या लोगोला क्लिक करून ऍड वन वर क्लिक केलं आणि व्हॉट्सअपचा लोगो सेट केला. ठीक आहे, व्हॉट्सअपचा लोगो घेतला. रिमूव्ह बीजी वर क्लिक करायचं. रिमूव्ह बीजी वर खाली आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड केलं. परत एकदा सांगू काय केलं, एकदा परत सांगतो. बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं केलं, बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी कुठे जायचं परत सांगतो. ऍड फोटो घेतला, परत एकदा बॅकग्राऊंड घेतलं, सॉरी लोगो घेतला. इथे लोगो, हा लोगो घेतल्यानंतर काय केलं, तर बॅकग्राऊंड दिसत होतं त्याच्या मागे स्क्वेअर स्क्वेअर आहेत, असे ग्रे टाईपचे स्क्वेअर आहेत, ते नको आहेत मला. पहिला जेवढा पाहिजे तेवढा घेतला, राईट मार्किंग वर क्लिक केलं आणि त्याचं तिसरं ऑप्शन रिमूव्ह बीजी लिहिले बघा, त्याच्यावर क्लिक केलं. थोडं मोठं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल आणि रिमूव्ह बीजी वर क्लिक केलं. बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं. परत लहान केलं. कळालं सगळ्यांना इमेजेस वगैरे कसं टाकलं, काय सिंपल बनवत. ओके ओके, समजलंय कसं बनवलं? सिंपल, एकदम सोपं साधं सरळ बनवलेलं आहे. फोटो क्रॉप कसा केला, ह्याच्यावर परत कुठे क्लिक करायचं, राईट मार्किंग.
एकदा राईट मार्किंग केलं की तुम्हाला मग चेंज नाही करता येणार, कुठलीच गोष्ट चेंज नाही करता येणार. समजलं? स्टिकर दाखवतो. स्टिकर कसे करायचे बघा. इथून स्टिकर घेता येतं. बर्थडेचे वगैरे स्टिकर जर तुम्हाला हवे असतील ते इथून तुम्हाला स्टिकर बरेच स्टिकर भेटतात, जे की तुम्हाला ते स्टिकर लावायचे असतील कुठे. आता याच्यामध्ये सर्च करायला फार कठीण जातं. मग इथे सर्च करू शकता तुम्हाला कुठला पाहिजे तुम्हाला. समजा तुम्हाला सन पाहिजे, सन केलं, सन लिहिलं, बघा सगळे स्टिकर दिसतील तुम्हाला सनचे. त्याच्यानंतर तुम्हाला समजा असं हॅपी मॅरेज लाईफ शब्द पाहिजे, किंवा हॅपी मॅरेज, हॅपी अॅनिव्हर्सरी असं काहीतरी लिहायचं. इथे सगळे तुम्हाला तसे इमेज भेटते. स्टिकर घेतला डायरेक्ट तो तिथे ऍड होईल. कोणाला तुम्हाला अॅनिव्हर्सरीचं काय बनवायचं आहे, इथे तुम्ही जिथे पाहिजे तुम्हाला तिथे स्टोअर करू शकता. कळालंय? कुठून घेतलं, कुठे जायचं बोललो मी तुम्हाला. हे काढून टाकतो स्टिकर. इथून तुम्ही स्टिकर चेंज करू शकता. फ्लॉवर हवा आहे तो फ्लॉवर, कुठेही ठेवून स्टोअर करू शकतो. समजलं? मला हे लसीकरणचं तेवढं रिमूव्ह करायचं आणि दुसरं काहीतरी लग्नाचं वगैरे टाकायचं. तुम्ही डायरेक्ट फोटो घेतो, एक तोच फोटो घेतो आणि व्हाईट कलर त्याला लावून टाकतो डायरेक्ट. डायरेक्ट चेंजेस केलं, सगळं बॅकग्राऊंडच चेंज केलं मी. टोटली बॅकग्राऊंडच चेंज केलं. आता तुम्हाला जे पाहिजे ते टाईप करू शकता. अॅनिव्हर्सरीचे स्टिकर हवेत किंवा काय कोणा बर्थडेचं कोणाचं लिहायचं आहे, सगळं चेंज करू शकतो. सर आपल्याकडे कुठलाच फोटो नाही, आपल्याला न्यू बनवायचा असेल, आपल्याकडे कुठलाच फोटो नाहीये, कुठलाच फ्लॅक्स नाहीये, कुठलाच इमेज नाहीये. आता हे एक प्रकारे निवत झालं बघा ना. नाही मग ते ऑलरेडी घेतलेलं आहे ना, पण ते न घेता डायरेक्ट नवीन कसं हे करणार. नवीन घ्यायचं असेल तर तुम्ही सरळ ऍड फोटोवर जायचं. हा, नवीन घेण्यासाठी पहिलं तर वगैरे काय न्यू घ्यायचं, न्यू. आणि तिथे फक्त आपल्याला कुठला तरी स्क्वेअर लागेल, म्हणजे चौकोन लागेल कुठला तरी कोणाचा. म्हणजे समजा मी ही घेतली, MSID ची घेतली बघा, MSID ही मला नवीनच करायची, सगळं चेंज करायचंय. मी काय करणार, फक्त कलर घेणार कुठला तरी, येलो कलर घेणार आणि सगळं रिमूव्ह करणार डायरेक्ट असं. त्याच्यात तुम्ही नवीन बनवू शकता. कुठलीही इमेज घ्यायलाच लागेल ना. हो, कुठली तरी इमेज घेऊन किंवा ब्लँक इमेज ठेवायची आपल्याकडे. बॅकग्राऊंड नव्हते म्हणून मी दुसरी कुठली तरी इमेज घेतली. तरी तुम्हाला ना गुगलवर गेलो ना आपण, गुगलवर बॅकग्राऊंड खूप छान छान भेटतात. हो कळलं का? आता ही एक प्रकारे नवीनच डिझाईन झाली बघा. तुम्हाला सगळं काढून टाकलं. हो सर लोगो पण याच्यातनं बनवता येतो का? हॅलो, लोगो बनवता येतो. लोगो येतो बनवता, पण विषय काय झाला माहितीये का, आपण ते हे जे मोबाईलवर जे काम करतो ते बोटाने करतो माहितीये ना. पण आता हे जे मी काम करतो ना ते माझ्या बोटाने हा, तर त्याच्याने हवा तसा लोगो तयार होत नाही. म्हणून त्याच्यासाठी अडोबी फोटोशॉपच लागतो. फोटोशॉप ह्या गोष्टी काय काय लागतात. होतं बनवता येतं, पण ते एवढं परफेक्शन नाहीये. जेवढं फोटोशॉप आणि ह्या गोष्टीमध्ये होतं तेवढं परफेक्ट होणार नाही. क्लिअर करतो मी.
हे म्हणजे छोटे छोटे डिझाईन वगैरे तसं बनवता येईल. ऍक्च्युली मोबाईल मध्ये फोटोशॉप जास्त व्यवस्थित होत नाही ना. नाही होणार ते. फोटोशॉप कसं होईल, कारण त्याला क्रिएटिव्हिटी जास्त असते ना. तर मी आता हे सगळ्या गोष्टी काय करतोय माहिती, हाताने करतोय. तुमच्या समोर म्हणजे माझ्याकडे माऊस नाहीये, हे सगळं जे आहे ना इकडचं उचलतोय तिकडचं उचलतोय आणि कट करून तिथे चिटकवतोय बस. टेक्स्ट वगैरे लिहिता येईल, लोगो वगैरे तुम्हाला बनवून इथे आणता येईल फक्त. आता हा लोगो जो मी तुमच्या समोर घेतला ना क्रिस्टलचा, तो काय मी पिकआर्ट मध्ये नाही बनवलाय, तो ऑलरेडी फोटोशॉप मधला आहे. जेपीजी फाईल घेतली आणि इथे फक्त पेस्ट करतोय बस, बाकी काही करत नाही. इकडचं उचलतो तिकडचं उचलून एक बॅनर तयार करतोय. आपण हे फोटो सुद्धा विचारलं जातं जेपीजी मध्ये करायचे तुम्हाला का कशात करायचे म्हणून सेव्ह करता. हो. तर हे आपण एक असा एक फॉर्मॅट बनवूनच ठेवायचा, जसं आता नाही का मी गणेश चव्हाण आणि एक असं आपलं एक बनवूनच ठेवायचं. आणि मग जे काही डिझाईन असेल त्याच्यावर तुम्ही फक्त हे फिट करू शकता बस. असं एक डिझाईन, जसं मी यश कम्प्युटरचं कसं बनवलंय बघितलं का तुम्ही ते. म्हणजे मला तिकडे जाऊन तेवढं फक्त सेट करतो मी, बाकी काही करत नाही. आता मला हे पाहिजे असेल समजा स्टिकर हवे असेल तर कुठे जाणार आपण, स्टिकर. इथं तुम्ही स्टिकर जे हवे, जे मॅरेज लाईफ किंवा बर्थडे किंवा तुम्हाला हॅपी बर्थडे असं काही पाहिजे असेल तर सगळं इथे मिळेल. नेट कंटिन्यू चालूच ठेवायला लागेल ना. असं काही नाही आहे. मग हे स्टिकर वगैरे तेव्हाच येतील ना. हा, स्टिकर साठी सांगणार ना. शक्यतो आपण नेट कधी बंदच करत नाही, कधी असं एवढं कोण बंदच नाही करत. तुमचा बाय डिफॉल्ट डेटा तुम्हाला भरपूर भेटलेला असतो आणि एवढा डेटा जात नाही याच्यात. म्हणजे भरपूर डेटा गेला असं काही होत नाही याच्यात. हे तो स्टिकर घेतलाय, स्टिकर साठी तुम्हाला इंटरनेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. स्टिकर घेतले परत. आता एखादा फोटो घेतो ज्याचा बर्थडे आहे त्याचा. एक फोटो घेतला. फोटो घेताना शक्यतो इंटरनेटचे घ्या. असे कुठलेही फोटो घेतले तर ऑब्जेक्शन येऊ शकतं. म्हणजे त्याला जर दिसलं आणि ते व्यवस्थित नसेल तर ऑब्जेक्शन होऊ शकतं. फक्त फोटो घेताना थोडा विचार करावा लागेल आपल्याला. मी नॉर्मली एक फोटो घेतला, हा दिसतोय ना. त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल तर काहीतरी मी सांगितलं होतं, आठवतंय का. रिमूव्ह बीजीवर रिमूव्ह बीजी रिमूव्ह बीजीवर रिमूव्ह बॅकग्राऊंड वर क्लिक केलं. रिमूव्ह बॅकग्राऊंड वर क्लिक केलं तर नॉर्मली बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं, दिसतंय बघा ना. बॅकग्राऊंड रिमूव्ह डायरेक्ट. आता मला हे ना असं स्क्वेअर वाटतंय बघा ना. फोटो म्हणजे असं क्रॉप केलेला वाटतोय, तसं नाही वाटलं पाहिजे. मग काही सांगितलं होतं मी, आठवतंय का. इरेजर काय करायचं, रिमूव्ह बीजीने तर त्याने तेवढं रिमूव्ह केलं तर मला कट आउट मध्ये जावं लागेल. कट आउट मध्ये कुठे जावं लागेल, दिसतंय का कट आउट. इरेजर घेणार, पर्सन वर क्लिक करणार मी, दिसतंय का. पर्सन वर क्लिक केलं, इरेजर वर क्लिक केलं, एवढं बाकीचं खालचं ते इरेज केलं. खालचं इरेज करतोय, वरचं नाही. जे तुम्हाला रेड दिसतंय ना, रेडी मध्ये
तेवढंच फक्त दिसणार. ते व्यवस्थित तुम्हाला करणं गरजेचं आहे. जेवढा आता रेड दिसतंय ना, जो मॅन आहे बघा, तो फक्त जेवढा रेड आहे तेवढं दिसतं राईट मार्किंग केल्यावर बघा. एवढं कळालं कसं केलं? ओके. नको हॅपी बर्थडे सारखं सारखं दिसतं. काढून टाकायचं असं काढून टाकायचं. तुझ्यापेक्षा कमीच आहे. काय म्हणताय? अगं जास्त नाही, तिखट केली आणि चटणी टाकल्या बघ. ते नाव लिहितो मी. तुम्ही असं बोललं की तरी टाईप होते, हे माहिती आहे ना सगळ्यांना. आता सध्या ते लेक्चर घेतो त्यामध्ये टाईप होत नाहीये. याचं तुम्ही मराठी फॉन्ट घेऊन तुम्ही मराठी पण लिहिता येतं खूप जणांना. असं मराठी फॉन्ट घ्यायचा. दिसतोय का ते सगळ्यांना? कीबोर्ड दिसतोय माझा तुम्हाला सगळ्यांना. फॉन्ट घेऊ शकता इथून असा. तुम्हाला श्री पाहिजे, श्री. इथून तुम्हाला सर्च करावं लागणार. श्र कुठे आहे बघा. तर मागे गेला. श्र काका श्री लिहायचं. श्री श्री शब्द लिहायचा. खाली आहे सर, खाली खाली मागच्या लाईन मध्ये खाली होतं. मागच्या याला पुढे पुढे मराठीच्या वर. हा, मराठी स्पेस बारच्या वर. बोलणं नाही तर तुम्ही बोललं की टाईप व्हॉइस होतं कमांड घेऊन बोल. येस पण विषय काय माहितीये का? खूप सोपं पडतं. व्हॉइस कमांडनी सोपं पडतं माहितीये मला, पण विषय असा आहे की मी तुमच्याशी लेक्चर घेतोय ना, तर ते आता ऍड होणार नाही. म्हणजे ते वर्किंग होत नाहीये, कारण आपलं लेक्चर चालू आहे. त्यामुळे मी मग आता बोलताना आता बोला शकता फक्त. माईक हा चालू आहे आता. माईक चालू केलंय पण ते होत नाही. बरोबर. आता मी लिहिलंय का, आकाशाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. कलर चेंज करू शकतो. फॉन्ट स्टाईल खूप मॅन्डेटरी ठरते. डिस्टन्स देतो दोघांच्यामध्ये. माझ्याकडे माईक चालू आहे. वाढदिवस नीट नाही आलाय शब्द. वाढी वसानिमित्त असं झालंय. वाढदिवसानिमित्त नाही होत.
स्ट्रोक वगैरे द्या. एक अशा छोट्या पद्धतीने आपण एक बॅनर बनवू शकतो आणि तुम्हाला राहिलं ना सर. ठीक आहे, समजलं ना तुम्हाला. तुम्ही करू शकता. आता काकांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा असं एक तयार करा तुम्ही. एक अशा पद्धतीने मला एक छोटासा कोणाचा जरी बर्थडे असेल तर असा एक बनवून द्या. तो लोगो मला नको असेल तर काय करणार आहे, काढू शकतोय ते सिंपल. बरं, वेगळं काहीतरी द्यायचं असेल, फुगे बलून वगैरे, तर कुठे जाणार? मला बलून वगैरे काय घ्यायचं असेल किंवा केक वगैरे घ्यायचा असेल तर कुठून घेतलं होतं, आठवतंय का? स्टिकर मधून. स्टिकर वर. येस येस येस, म्हणजे आहे लक्ष. ओके, इथून तुम्ही स्टिकर घेऊ शकता. स्टिकर वगैरे सगळं इथून घेऊ शकता. जास्त काही नाहीये डायमंड. आता तुमची क्रिएटिव्हिटी मध्ये तुम्हाला दाखवावं लागणार की काय नेमकं कसं करायचं नेमकं. हे सगळं तुम्ही तुमची आयडिया दाखवायची आणि मगच ते छानपैकी तुम्ही बनवू शकता. एखादं असं डिझाईन वगैरे छोटीशी डिझाईन छानपैकी बनवून दाखवा मला आणि मग ती तुम्ही बॅकग्राऊंड पण देऊ शकता. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड वगैरे कसं द्यायचं. एवढं कराल का बाळांनो आज? कॉल आउट्स माहितीच ना असतात, माहिती ना, हॅलो वगैरे लिहिलेलं असतं बघा. 2 कार्टून स्विच करत असतात तेव्हा आपण हे कॉल आउट वापरतो. माहिती सगळ्यांना कॉल आउट्स वगैरे युज करता येतात. हे कॉल आउट्स असे युज करता येतात. इथून तुम्ही अजून दाखवणार आहे मी भरपूर असे स्टायलिस्ट असतात बघा. मागे स्टिक हे यूज केलं तर सर मी काल. गुड. असं चमकतं दिसतंय का बघा. नाही तर केकचे इथं ठेवले. हो हो. एकदा असं करून बघा, नाही तर हे चमकण्याचं जे आहे ना ते तुम्ही हिऱ्याचे इथं ठेवू शकता. असं हिरा वगैरे चमकतो. नाही ग, ट्राय कराल बाळांनो. एवढं खूप छान वाटत. मला दाखवा, छान दाखवा. असेल 2-3 मला डिझाईन आले पाहिजेत. मी तुम्हाला आहे ना पिक्सार्टची लिंक पाठवतो, म्हणजे तुम्हाला ना ते इन्स्टॉल करता येईल डायरेक्ट. समजलं सगळ्यांना? मला एक ट्राय करून दाखवा सगळ्यांनी अशा पद्धतीने. ठीक आहे. रोहित, मला आहे ना डॉक्युमेंट तुला नाही करता आलं तर क्लासमध्ये मी जाणार आहे, तर मला ते हे पाहिजे रेकॉर्डिंग सगळं. कारण मुलं काय काय अटेंड नाही राहतात तर त्यांना ते दाखवावं लागतं, मला पाठवावं लागतं. सर रोहित तू केलं ना? यस सर, ते आर्ट फोटोशॉप आहे ना, ते तुम्ही वर्जन क्लास मधनं जे प्रोव्हाइड करताय ते 19चं आहे का? कशाचं बोलतोय? Adobe फोटोशॉप. ऍडोब फोटोशॉप मी 2022चं घेणार आहे, नवीन आहे सॉफ्टवेअर. ते क्लास मधनं तुम्हाला जे प्रोव्हाइड होत आहे ना ते ऍडोब फोटोशॉप CS2 आहे. कारण तुम्ही फोटोशॉप 2022 माझ्याकडून घेऊन गेलात ना तर ते इन्स्टॉलच होत नाही कोणाच्या घरी, कारण ते पेड व्हर्जन आहे. इन्स्टिट्यूट मध्ये आहे ते पेड व्हर्जन आहे आणि तुमच्याकडे जे आहे तुम्हाला जे दिलं जाणार आहे ते थोडस ट्रायल बेसिस वर दिलेलं जाणार आहे. पेड व्हर्जन देता येत नाही कुठेच, कारण ते एकच कम्प्युटरला चालतं, म्हणजे एक व्हर्जन. म्हणजे माझ्याकडे असे 5 व्हर्जन असेल तर 5 कम्प्युटरलाच चालणार ते. ऍडोब फोटोशॉप पेड व्हर्जन आहे, 12,000चं एक सॉफ्टवेअर आहे ते. सर मी आज ट्रायल व्हर्जन भेटेल का मला?
ट्रायल व्हर्जन भेटेल ना CS2 बोललो ना तुम्हाला मी CS2 भेटणार. मध्ये आलं तर पेनड्राईव्ह मध्ये देताल. आज क्लास चालू आहे. आज आपला क्लास 11:30 ते 2 वाजेपर्यंत आहे मी क्लासमध्ये. 12 ते मी आता घरी जाईन थोडा नाश्ता करेन. 12 ते 3 वाजेपर्यंत आहे इन्स्टिट्यूट मध्ये मी आज. आणि परत संध्याकाळी मी 5 ते 8 वाजेपर्यंत आहे इन्स्टिट्यूट मध्ये. सर मागच्या संडेला मी आले होते 5:30 वाजता, तुम्ही नव्हताच सर, लॉक होतं. हो मी मेसेज टाकला होता कारण नेमकी इमर्जन्सी आली होती. मला ते बॅनर वगैरे आणायचे होते यश कॉम्प्युटरचे, त्यामुळे मी गेलो होतो. ठीक आहे, आज भेटेल ना? आहे फोन करून या म्हणजे मी असेलच शक्यतो. 5 ते 8 वाजेपर्यंत आहे मी क्लासमध्ये आणि 12 ते 1-2 वाजेपर्यंत आहे. आज मी शक्यतो आहे क्लासमध्ये. मला ते सगळे मशीन फॉर्मॅटिंग करायचंय, सगळे सॉफ्टवेअर टाकायचे, त्यामुळे मी इन्स्टिट्यूट मध्ये आहे. ठीक आहे, समजले सगळ्यांना? एकदा बनवून दाखवा मला. आणि ते ती फोटोशॉपची फाईल सेव्ह कशी करायची माहिती आहे ना सगळ्यांना? इथे क्लिक, राईट मार्किंग, कुठे क्लिक करतो आपण? राईट ॲरोवर क्लिक केलं, सेव्ह वर क्लिक करतो. तुम्ही स्किप करत असाल चुकून, वरती स्किप बटन आहे, सेव्ह बटन नाहीये, खाली सेव्ह बटन आहे. सेव्ह वर क्लिक केलं, फोटो सेव्ह केला, सेव्ह झाला फोटो. गॅलरीमध्ये तुम्हाला दाखवू शकतो किंवा आपल्या ग्रुपमध्ये पण टाकू शकतो. ग्रुपमध्ये कसं टाकणार? आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जावं लागेल मला. येईल तो फोटो. ठीक आहे, थँक्यू. आज आपण इथे स्टॉप करूया. पुढच्या टाइमला परत एकदा नवीन सॉफ्टवेअर घेऊन आपण काम करणार आहोत. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू. पहिला सर करून बघा प्रॅक्टिस एकदा. थँक्यू सर. येस सर, येस करतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ओके. रोहित, मी तुला कॉन्टॅक्ट करेन लगेच.